माझ्याविषयी तसा माझं इमिडिएट झालेला आहे विज्ञान नाही, परंतु या शाळेमध्ये म्हणजे सुरुवातीपासून ना पहिलीपासून ते 12वीपर्यंत शिक्षण माझ्या शाळेमध्ये झालेलं आहे. आणि बैठकी असते आपण जर तसा विचार केला तर विज्ञानाच्या दृष्टिकोनामध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्या कुठे तुम्ही आलाच्या ठिकाणी असतील किंवा आपण पाहतो की शाळेमध्ये सुद्धा एक अकॅडमिक म्हणून चालवलं जातं. बरं, तर तुमची जी सोसायटी आहे त्या सोसायटीचा आहे आणि आम्हाला त्यामध्ये काही नॉलेज नाही. निश्चितपणे शिवराज सरांचे वर्गमित्र आहेत, ते विज्ञानाचे शिक्षक आहेत, त्यांच्या सोबत जाऊन आम्हाला जे काही विज्ञानासाठी करता येईल म्हणजे स्वतःची इंजिनिअर कॉलेज आहे त्या ठिकाणी विज्ञान शाखा आहे, विद्यार्थी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जे काही मदत आम्ही समाजासाठी शक्य आहे निश्चितपणे करेल. आणि सर आमच्यासोबत असतात आणि सरांचं विज्ञान म्हणजे MSc बायोलॉजी असल्यामुळं त्यामध्ये काही गोष्टी आहेत. निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं जे काही सहकार्य लागेल ते सहकार्य आम्ही या सोसायटीसाठी करू. आणि ते उपक्रम मला पूर्वीच सुरंकर सर असतील माझे चालू होते माझे निर्णय त्यांचा मला सतत संपर्क असतो की भाऊजी आपल्याला त्या कॉलेजमध्ये ते घ्यायचं आहे. तर मी त्यांना सुद्धा म्हणलं की आपण घेऊया कॉलेजमध्ये. आणि ते योगायोगानं आज बैठक झाली आणि निश्चितपणे त्यासाठी मी 100% सहकार्य करतो. यासाठी की आता जे छोटा उपक्रम सुरू घेण्यासाठी आपण उदाहरण आता जे मुंबईचं ICT कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यावर्षी विज्ञान वारीमध्ये आलेले हिंगोलीतील काही विद्यार्थी आणि हिंगोलीतील काही विद्यार्थी असे आपण काही साधारण 45 विद्यार्थी 3 दिवसाच्या थिंक डिझाईन नावाच्या वर्कशॉपमध्ये घेऊन चालले. थिंक डिझाईन म्हणजे समाजामध्ये काय प्रश्न आहे त्याच्यावर विचार करा आणि त्याची निर्मिती त्या कॉलेजमध्ये काय करता येईल त्याची काय डिझाईन करते ही मुलांनीच ठरवायची. मुलं विद्यार्थी असतात तुझे पण त्यांच्यामध्ये आपण थिंक डिझाईन नावाचं एक गोष्ट आहे जी आत्ताचे जे कौशल्य आहेत या संधीचे आपल्याला आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये रुजवायचे असते. आपल्याला काय प्रयोग घ्यावे लागतात. म्हणून आपण पहिल्यांदाच यावर्षी ह्या 19 तारखेला आपण जाणार 22, 23 आणि 24 असे 3 दिवस ते वर्कशॉप आहे. तिथले सन्माननीय कुलगुरू त्या कार्यक्रमाला असणार त्यांचे महत्त्व असतील आणि या समापनासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव त्या ठिकाणी येणार आहे अशी तिथे व्यवस्था आहे. पण असं जरी असलं तरी त्याच्यामागची भूमिका अशी की मुलांमध्ये थिंक डिझाईन नावाचा जो कन्सेप्ट आहे तो आपण टाकला पाहिजे. विद्यार्थी कुठले आहेत तर परभणीतले ते टॉप 30 विद्यार्थी सुपर 30 आपण ते 30 विद्यार्थी हे ते जिल्ह्याभरामध्ये 7वीच्या वर्गामध्ये विज्ञान वारीमध्ये पहिले आले 75 मध्येही 30 आहे. तसेच ते हिंगोलीमधले जे टॉप 40 होते त्यातले ते 10 विद्यार्थी म्हणजे एकदम 3 विद्यार्थी त्यांना एक अभिनव संधी आहे की एका अनेक शास्त्रज्ञांसोबत काम करणं, त्यांच्यासोबत 3 दिवस सहवासामध्ये राहणं आणि एक प्रकल्प निर्माण करणं अशा पद्धतीमधले प्रोजेक्ट्स ते तिथं करणार. तर याबद्दल आपण आता हे रिसेंटली करणार आहोत त्या 3 दिवसामध्ये. तर मी आता तसं सांगितलं की आपण असं करू शकतो. मला असं वाटतं की अनेकांनी इथं आपली मतं मांडली तर इथं आपण लगेचच काय करू शकतो तर आता सुट्ट्या चालू आहेत मुलांना आणि आपण आपले पाथरी तालुका म्हणून किंवा पाथरी शहर म्हणून जे काही आपल्याला पहिल्या टप्प्यात शक्य आहे असं म्हणून आपण एक छोटं शिबिर ठेवू शकतो. उन्हाळी शिबिर असं एक करू शकतो. एक कल्पना सुचली म्हणून मी सांगतो असं करायचंच असं काही नक्की नाही. तुम्ही सुचवा काय करायचं म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन काहीतरी मुलांना देता येईल. मुलं आज मोबाईलच्या आहारी आहेत, मोबाईल सुटत नाही. अनेक लोक विचारतात की मोबाईलसाठी काय केलं पाहिजे. मोबाईलसाठी चांगला पर्याय दिला पाहिजे तरच मोबाईल हातातून सुटू शकतो. म्हणजे तुम्ही छानसं एखाद्या मुलाला एखादा इन्स्ट्रुमेंट वाजवायला दिलं किंवा एखाद्या ठिकाणी दुसरीकडे बिझी केलं, पर्याय दिला तरच तो मोबाईल सोडणार आहे आणि तो कसाच तो मोबाईल सोडणार नाही. तर त्यामुळं आपल्याला ते करायचं असेल तर थोडंसं त्याच्यासाठी आपल्याला एक वेगळं शिबिर जसं आता आम्ही उबंटू नावाचं शिबिर परभणीच्या 8 दिवसाचं घेतलं उबंटू नावाचं. तर आपण इथे एक उबंटू घेऊ शकतो
ह्या याच्यामध्ये आणि सगळ्यांनी आता एक